लाडक्या बहिणीचे तर सर आमच्या खात्यावर 1 रुपया पडला नाही. 4-4 आम्ही जाऊन बँकेमध्ये चेक करायला. तुम्ही ताई नुसता अर्ज हे नका सांगू, तुमची लिस्ट द्या, आम्ही ती लिस्ट तिथं लावू आणि ह्या 2.5 लाखाच्या आतमध्ये सगळ्या बसत असल्या तुमच्याकडं पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड हे 2 असल्यानंतर तुम्हाला कुठली अडचण यायचं कारण नाही. फक्त त्या महाराष्ट्रातल्याच राहणाऱ्या पाहिजे, कारण इकडे जवळ बॉर्डर मधनं काही तुमचा नाही संबंध, परंतु काही ठिकाणी पलीकडचं राज्य शेजारी येतं त्याच्यामध्ये, म्हणजे नांदेडच्या पलीकडलं लगेचच आंध्र प्रदेश आहे. तुम्ही बघतोय हे काय ताई काय 1 मिनिट रडून प्रश्न हो का तुम्हाला तुम्ही जरा वेळ विश्रांती घ्या, मला नीट सांग. ह्यांचा अर्ज घ्या, मी त्याच्यामध्ये करू ना. शासनाच्या मुलांचा प्रश्न नाहीये, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला ते मिळालं पाहिजे. कलेक्टर मी आता तहसीलदारांना सांगितलं या सगळ्यांना केशरी कार्ड धारक आहेत, तर यांना आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये ह्या सगळ्या बसतात. तर ते म्हणाले शिकाल आता तुम्ही तहसीलदारांची भेट कुठं तुम्हाला काम करून घ्यायचंय का वाद घालायचं? आता तसं उलटं बोलून काम होणार आहे का? आता मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता त्या स्वतः ते सांगतात करून घेतो, त्याही सांगतात करून घ्या ना बाबा. चला.